आता 1 तासापूर्वी शास्त्रीनगर हॉस्पिटल आणि रुक्मिणीबाई हॉस्पिटल आणि त्याचबरोबर इतर सगळे डॉक्टर्स आणि पॅरामेडिकल स्टाफ त्यांनी येऊन मला डेलिगेशननी एक निवेदन दिला. त्याच्यामध्ये त्यांनी काल संध्याकाळी एक घटना जी घडली त्याचा उल्लेख केला की शास्त्रीनगर रुग्णालयामध्ये एका प्रकरणामध्ये मारहाण करण्यात आली आणि त्याच्यामध्ये डॉक्टर्स आणि नर्सेसवर हल्ला करण्यात आला. तर त्याच्याबद्दल सविस्तर त्यांनी निवेदन मलाही दिलेलं आहे आणि त्याकरिता आज त्यांनी संप पुकारलेला आहे. तर त्याकरिता सगळी सखोल चौकशी करून रीतसर न्यायिक कारवाई करण्याकरिता मीही अधिकाऱ्यांना आदेशित केलेलं आहे. पोलिसांबरोबरही चर्चा करून जे काही पुढचे पाऊल आहे ते प्रशासनामार्फत उचलले जातील. त्याचबरोबर जे कायमस्वरूपी काही आपले हॉस्पिटल्स बळकट करण्याची कारवाई आहे, ज्याच्यामध्ये आणखी सिक्युरिटी प्रोव्हाइड करायची आहे किंवा एखादा पोलीस चौकी हॉस्पिटलमध्ये उभारणी करायची, त्याबद्दलही प्रशासन कारवाई करण्यासाठी पाऊल उचलेल. आणि डॉक्टर्सला आणि पॅरामेडिकल स्टाफलाही विनंती केलेली आहे की सध्या आपत्तीचे काळ असल्यामुळे त्यांनी संप माघारी घेऊन परत काम सुरू करावं आणि प्रशासन पूर्णपणे जे काही न्यायिक पद्धतीने कारवाई आहे ते करण्याचा प्रयत्न करणार. आता जेव्हा डेलिगेशन आला ते ज्या डॉक्टरांवर हल्ला करण्यात आलेला आहे तेही उपस्थित होते. तर त्यांनाही आम्ही सांगितलेलं आहे की तसं असेल तर तुम्ही पोलीस स्टेशनमध्ये जाऊन गुन्हा नोंदवा आणि पोलिसांबरोबरही चर्चा करून त्यांना योग्य ते न्यायिक मदत कसे भेटेल ते प्रशासन प्रयत्न करत आहे. नाही, सर्वप्रथम तर सर्व नागरिकांची सुरक्षा प्रशासनाची जबाबदारी आहे आणि हॉस्पिटलमध्ये तर कारण एसेन्शियल सर्व्हिसेस आहेत, तो तिथे आपले डॉक्टर्स पॅरामेडिकल स्टाफ यांची सुरक्षा प्रथमतः आहे आणि कोणीही अशी कृती करू नये असं तर 100% आहेत. आणि मला वाटतं आहे लॉ विल टेक इट्स ओन कोर्स असा या ठिकाणी म्हणायला हरकत नाही. आणि कानून व्यवस्था सगळे अधिनियम याकरिताच आहेत की कोणी जर असं केलं असेल, कोणी म्हणजे सामान्य नागरिक असेल किंवा कोणी असेल, तर त्यांच्यावर रीतसर न्यायिक प्रक्रिया झाली पाहिजे. नाही, हे मी सांगतो की NICU अगोदर आपल्याकडे नव्हता. आता शास्त्रीनगर हॉस्पिटलला मागील 1.5 वर्षापासून आपण 10 बेड NICU आणि 10 बेड PICU ते सुरू केला आणि आता फुल कॅपॅसिटीवर चालत आहे. म्हणजे जे क्रिटिकल पेशंट्स अगोदर आपण घेत नव्हतो, आता ते NICU PICUमुळे आपण तिथे डिलिव्हरीज आणि बाळांना पण ठेवत असतो. सध्या कधी कधी तो फुल चालू असतात, म्हणून काही पेशंट्सला आपण वेटिंगवर ठेवतो किंवा काही पेशंट्सला आपण वसंत व्हॅली किंवा इतर ठिकाणीही रेफर करत असतो. ते डॉक्टरांचा निर्णय असते, कारण पेशंट किती क्रिटिकल आहे, काय क्रिटिकल आहे त्याप्रमाणे निर्णय घेत असतात आणि पालकांबरोबर चर्चा करून ते निर्णय घेत असतात. मात्र याच्यामध्ये काही अडचण असेल तर प्रशासनाला कळवलं पाहिजे. या प्रकारची जर मारहाण किंवा लॉ टेकिंग इन देअर ओन हँड म्हणजे कानून अपने हात में लेणं, हे तर कुठलीही प्रकारची गोष्टी संयुक्तिक वाटत नाही. आणि आम्ही त्यांना आश्वासन दिलेलं आहे की आम्ही योग्य ते न्यायिक प्रक्रिया आता पुढे करतो आहे आणि त्यांनी संप माघारी घेऊन पुढे त्यांचे स्थलावर जाऊन काम करावं. कारण आपल्याला माहीत आहे की 4 दिवसापासून रेड अलर्ट आहे, आजही रेड अलर्ट आहेत. पावसाची परिस्थिती असल्यामुळे आपले जेवढे हॉस्पिटल्स आहे, प्राथमिक आरोग्य केंद्र आहे, तिथे आरोग्यसेवा सुरळीत भेटली पाहिजे, त्याचं आम्ही त्यांना निवेदन करून विनंती करतो आहे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.